हॅलो मित्रांनो, राम राम. हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे आता. तसं तर माझा फर्स्ट ब्लॉग आम्ही ठरवला होता माझ्या कॉलेजची फ्रेशर्स पार्टी राहील, जो ऑलरेडी शूट होऊन गेलेला आहे, पण एडिटिंगला त्याला टाईम लागेल. त्याच्यात पण तुम्हाला हाच सेम वर्ड ऐकायला भेटणार आहे का हा माझा फर्स्ट ब्लॉग होता. सो पण तरी हा माझा फर्स्ट ब्लॉग मी म्हणून टाकत आहे कारण की आज गणेश चतुर्थी आहे. आणि सर तुम्ही पुण्यात येऊन पण गणेश चतुर्थी सेलिब्रेट नाही केली किंवा गणेश बघायला नाही गेले, मग असं वेस्टसारखंच आहे. पुण्याचं सर्वात मोठं आणि सर्वात ग्रँड फेस्टिवल जे म्हणू शकतात तुम्ही, ते गणेश चतुर्थी असतं, सर्वांना माहिती आहे. सो आता तरी पहिला दिवस आहे गणेश चतुर्थी म्हटल्यावर जास्त मंडळ दाखवणार नाही, पण विचार केला का आजचा दिवस मी जवळजवळ जे तरी आहे ते तरी थोडेफार मंडळ कवर केले पाहिजे, तुम्हाला दाखवू कसे आहेत काय. तसंच एवढं मोठं ग्रँड स्केलचं जे मंडळ आहेत ते आता अजून आम्ही बघायला जाऊ नये, पण त्याच्यावर पण एक व्हिडिओ नक्की येईल. कारण मी आणि माझे फ्रेंड्स दरवर्षी आम्ही मंडळ बघायला, सर्व डेकोरेशन्स, कोणते कोणते मंदिर आहे, 5 मानेचं गणपती वगैरे सर्व बघायला आम्ही जात असतो. तर तेव्हा तुम्हाला तोही व्हिडिओ येऊन लागेल. आज आपण जरा जे माझा रूमचा जवळ आसपासचे जेवढे मंडळ आहे तेवढे बघू. सो लेट्स गेट. पुण्यात गणपती उत्सव सुरू झालेले आहे हे माहिती करायचं एक सर्वात इझी तरीका आहे. तर तुम्ही हे ऑक्सिरीजचे जे बॅनर दिसत आहेत तुम्हाला पूर्ण पुण्यात दिसतील आता, म्हणजे पूर्ण पेठेत पुण्यात सर्वीकडे तुम्हाला हे बॅनर. पहिला दिवस म्हणून बऱ्याचशा गोष्टींचा आगमन अजून झालेला नाही, रात्रपर्यंत होईल. मी लवकर आलेलं असं वाटतं तुम्हाला दाखवायसाठी. बट ते की अजून तरी डेकोरेशन्स वगैरे ऑलमोस्ट झालेलं आहे, बट मूर्ती अजून आलेल्या नाही. गणेशांची अजून स्थापना वगैरे झालेली नाही. एक मंडळाचं डेकोरेशन ऑलमोस्ट झालेलं आहे, त्यांची मूर्ती घ्यायला जाते आता. हे वगैरे असं एक केलेलं आहे साईबाबा. मला ही डेकोरेशन दाखवली ते डेक्कनचा राजाची होती. अँड त्याच्यात पूर्ण त्यांनी स्वतः साई मंदिर आहे सिक्कीमला, त्याची पूर्ण डेकोरेशन त्यांनी त्याची थीम वापरली होती. तसे मी मोठे गणपतीचे मंडळ जे आहेत प्रसिद्ध मंडळ ते सर्व पेठेत असतात अँड डेक्कन पेठेत वगैरे. सो पण ते आज नाही, आज जसं मी सांगितलेलं आहे तुम्हाला, आज मी आता असंच एकटा निघून गेलेलो आहे. बट ते आम्ही एक स्पेशल प्लॅन दरवर्षी बनवतो. मागच्या 4 वर्षापासून मी पुण्यात आहे. सो आता तर मागच्या 3 वर्षांपासून आम्ही लगातार जातो आहे. सो त्यामुळे तेही सर्व बघायला जातो, तर त्याचा पण पूर्ण व्हिडिओ सर्व त्यात आपण मंडळ कवर करू मोस्टली. बट तेच आता फक्त आजूबाजूचं बघा. इथं लय भारी एक डेकोरेशन झालेली आहे. हे बघशाल इथं गणपतीची मूर्ती स्थापित करतात ते लोक. अँड इथं आहे ना दरवर्षी म्हणजे एक प्ले ठेवतात, दर म्हणजे ते संपलं का परत रिपीट होतं 15-15 मिनिटांनी. लय भारी प्ले असतात जे ॲक्ट वगैरे करतात, महाराजांविषयी स्टोरीज सांगतात. सो लय भारी इव्हेंट असतो इथं. दरवर्षी हे लोक असंच करतात का एक प्लेसाठी एक स्टेज बनवतात. इथं बघू शकता तुम्ही. आणि एक इथं गणपती स्थापनेसाठी एक सुंदर हे जातात. शिवाजी महाराजांचा कालीनचं आर्किटेक्चर वगैरे त्या टाईपने त्यांनी खूप भारी डेकोरेशन केलेली. आणि हे तर कायच म्हणायचं आता. तर तुम्ही आता बघू शकता त्या मंडळाची आता ढोल पथकाची तयारी चालू आहे, कारण तिथून आता जवळ गेल्यावर दाखवतो मी, पण तिथून गणेश येत आहेत. सो असंच असतं पुण्यात तुम्ही आहे ना बघणार नाही का DJ वगैरे, म्हणजे मोस्टली काय पुण्यात DJ वगैरे असला सीनच नसतो. ढोल पथकावरच नाचायचं. DJ विसर्जनाला तुम्हाला थोडेफार DJ दिसते, पण मिरवणुकींमध्ये किंवा दुसरं काही राहिलं ना ढोल पथकच राहतं. कल्चरली सर्व होतं इथं. अँड तुम्हाला जे मोठे तुम्हाला बँड दिसते वगैरे ते सगळं विसर्जनापुरतंच असतं. आता तरी मिरवणुकी जे असतात ते ढोल पथक इतके भारी असतात ना, म्हणजे इतके लगातार वाजवतात. एवढे मोठे ढोल असतात, लहान पोरांपासून तर अडल्टपर्यंत. आणि 70 वर्षाच्या माणसांनासुद्धा मी बघितलेलं आहे एखाद्या ढोल पथक वगैरे वाजवतात. पोरी असतात वगैरे का, म्हणजे विदाऊट आणि सर्व मिळून येतात वाजवतात. सो एक लय भारी इव्हेंट होतं. तुम्ही बघू शकता हे ट्रॅक्टर रेडी करत आहे आता मूर्ती घ्यायला जाणार आहे. प्रसिद्ध अल्थव. आणि इथे एक छोटंसं मंडळ आहे. ही चौक जेवढी आता तुम्हाला दिसत आहे, ज्या दिवशी गणपती विसर्जन राहील त्या दिवशी रात्री इथं पाय ठेवायलासुद्धा जागा राहत नाही. आणि इथं जे पण गाड्या वगैरे तुम्हाला आता दिसत आहे लई मेन चौक आहे ही पुण्यातली.
सो हे सर्व बॅरिकेड लावून सील केलेलं असतं. इथं काहीच एक पण गाडी येऊ शकत नाही पूर्ण दिवस. सर्व PMT म्हणा, PMT म्हणजे इथलीच लोकल सिटी बस आहे, दुसऱ्या बसेस आहे, कोणत्याही टाईपच्या व्हेकल अलाउड नसतात या रोडवर त्या दिवशी माणसांचीच गर्दी एवढी असते नाही इथं, कारण की प्रत्येक मेजरच नाही, जे पण प्रत्येक गणपती मंडळ आहेत ते सर्व या चौकावरनं विसर्जनाला जातात. या चौकाला भेटतात. इथे एक या चौकाच्या सेंटरमध्ये त्यांची एक मिरवणूक होती, प्रत्येकाची शोज होतात, इव्हेंट होतात, आणि त्यानंतर मग ते पुढे जातात. असं त्यांनी क्लोज केलेलं आहे, म्हणजे कर्टन लावून ठेवलेलं आहे. बट मला वाटतं काहीतरी श्रीरामांशी रिलेटेड काहीतरी डेकोरेशन डेकोरेशन्स असतील ते करतात पेट्रोल्स वगैरे. बट इथं एक मस्त डेकोरेशन यांनी पण केलेलं आहे. एक पुढे माझं ऑलमोस्ट मला फ्लॅटकडे परत आलेलं आहे. माझं रूम जवळचं एक डेकोरेशन लई भारी केलेलं आहे त्यांनी, ते एक तुम्हाला दाखवतो. त्यानंतर आपला व्हिडिओ समाप्त करतो. सो ही मूर्ती आलेली आहे आणि ती डेकोरेशन तुम्ही मागे बघू शकता. त्यांना लाइटिंग इफेक्ट वगैरे सर्व एकदम भारी दिलेले आहे यांनी. सर्व ज्योतिर्लिंग इथं श्री सोमनाथ, मल्लिकार्जुन, महाकालेश्वर, अंकलेश्वर, केदारनाथ, भीमाशंकर, काशी विश्वेश्वर. इथं मेन मूर्ती इथं स्थापित करतील ते. त्र्यंबकेश्वर, वैद्यनाथ, नागेश्वर, असे प्रत्येक 12चे 12 ज्योतिर्लिंग त्यांनी दाखवायचा प्रयत्न केला आहे. हे रामेश्वर, आणि त्याचा खाली मग लिहिलेलं पण आहे ते कुठे पाहतात. हे शेवटचं कृष्णेश्वर, संभाजीनगर, महाराष्ट्र. आतापर्यंत जे बघितलेलं आहे त्यात हेच सर्वात बेस्ट होतं असं वाटतं आहे. कारण की आपण बघितलंच तसं तर कमी आहे, बट हे वालं एकदम सर्व डेकोरेशन वगैरे भारी केलेली आहे. ग्रँड त्यांनी सगळी थीम वगैरे ठेवलेली आहे. सो आजचा व्हिडिओ इथंच समाप्त करूया. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. एक तर पुढचा व्हिडिओ माझा फ्रेशर्स पार्टीचा येईल, किंवा मग याच गणपतींचा आपण सगळे गणपती बघायला जाऊ पेठेमध्ये, तो एक आहे. सो तोपर्यंत चॅनलसोबत जोडून राहा, लाईक करा, सबस्क्राईब करा.